नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय। मित्रांनो, लाईव्ह आताच प्राईम मेंबरशिप लाईव्ह आपला 8 वाजता झालेला आहे आणि त्यामध्ये काही शेतकरी लाईव्हला येता राहिलेत। तर आता एक थोडक्यात व्हिडिओ बनवतो। मित्रांनो, राज्यामध्ये 3 आणि 6च्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे याची माहिती आपण आज थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू। तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागामध्ये हा पाऊस सुद्धा येणारच आहे आणि विशेष करून ह्या पावसावरती पेरण्या टाळाव्यात, कारण की हा पाऊस बऱ्याच ठिकाणी चांगला देखील पडू शकतो, पण नदी नाले ओढे वाहण्याची शक्यता खूप कमी आहे। हा पाऊस 3-4 तारखेला धाराशिव पट्टा, सोलापूर पट्टा, सांगली पट्टा या भागामध्ये होण्याची शक्यता दाट आहे 3-4च्या दरम्यानमध्ये। तसेच 2-3-4 या कालखंडामध्ये सहसा 2 तारखेला आणि 3 तारखेला नांदेड जिल्हा हा घेणार आहे। यामध्ये परभणी सुद्धा आहे, यामध्ये जालन्याचा पण काही भाग आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर परिसराकडेची मजल असणार आहे। सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर याही भागात हा पाऊस असणार आहे। विशेष करून हा पावसाचा जोर लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांना सर्वाधिक राहण्याची शक्यता दाट आहे। तर मित्रांनो, विदर्भ मराठवाड्याची कंडिशन सुद्धा या 4, 5, 6 तारखेच्या दरम्यान चांगल्या पावसाची जाणवते। सर्वदूर सगळीकडे सारखा हा पाऊस नसणार आहे, कारण की यामध्ये वारे सुद्धा त्याच जोराने वाहणार आहेत। वाऱ्यामध्ये काल आपण लाईव्हमध्ये घेतल्याप्रमाणे वाऱ्यामध्ये थोडा नॉर्मल बदल झालेला आपण पाहिला आहे, पण तरीही काही ठिकाणी वारे अजूनही जोराने वाहत आहेत। यांच्या तारखेनुसार आपण मेसेज तुम्हाला दिला आहे, किंवा आपण अजूनही ह्या व्हिडिओच्या खाली तो मेसेज व्यवस्थितरित्या पिन करूया। त्याच कालखंडामध्ये 3 तारखेला जो पाऊस दाखल होतोय त्याची जिल्ह्यानुसार आपण मांडणी अशा पद्धतीने करूयात। लातूर, निलंगा परिसर, उदगीर परिसर, लातूरच्या दक्षिण पूर्व भागामध्ये हा पाऊस चांगल्या पद्धतीने पडणार आहे, पण यामध्ये वारे असणार आहेत। परभणी जिल्ह्यात देखील वारे वगैरे असणार आहेत। या 3 तारखेला कन्नड, सिल्लोड भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे। या 3 तारखेचा पाऊस अकोला, अमरावतीच्या काही मोजक्या ठिकाणी, पण चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धेच्या बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होणार आहे। पावसाची तीव्रता, पावसाचा जोर हा भाग बदलत आहे, भाग सोडणार आहे आणि वाऱ्याच्या तीव्रतेनुसार असणार आहे। त्यामुळे वाऱ्याचा पाऊस हा बऱ्याच ठिकाणी थांबत नाही, याची सुद्धा तुम्ही नोंद घेत चला। तसेच 4 जूनचा हा पाऊस असा असणार आहे। नगरच्या काही भागामध्ये जसं की पाथर्डी वगैरे भागामध्ये हा पाऊस असणार आहे। त्यानंतर 4 तारखेचा लातूर, नांदेड परिसरामध्ये हा पाऊस असेल। याच कालखंडामध्ये नगर, बीड, कडाष्टी भागामध्ये देखील हा पाऊस 4 तारखेचा असणार आहे। मात्र वारे जोराने वाहतील, संध्याकाळच्या पेरेला सुद्धा ही वारे चांगल्या जोराने वाहतील, त्यामुळे पाऊस फारसा प्रमाणात टिकणारा नाही आहे। पण फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा एवढा मिळणार आहे या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, की जी काही गरमी आहे, जी काही अतिउष्णता आहे, ढगाळ वातावरण आणि कुठेतरी पडलेल्या पावसाचा किंचित असा गारवा याच्यामध्ये लागणार आहे। त्यामुळे पाण्याची जी आपण जास्त भूक वाढलेली आहे जमिनीची, ती काही प्रमाणामध्ये टळण्याची शक्यता दाट आहे। ज्या आपण पाणी दिल्याच्या नंतर 4 दिवसाला पाणी द्यावं लागतं, यामध्ये आणखी 2-3 दिवसाचा वाढ होत चालेल। तर 5 तारखेचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत। त्यामध्ये नगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक पट्टा, धुळ्यामध्ये मोजक्या ठिकाणी, जळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी, लातूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे। सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, मोहोळ भागामध्ये सुद्धा आहे। नगरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये, जालन्यामध्ये, नांदेड, हिंगोली परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे। जिंतूर वगैरे भागात देखील या पावसाची शक्यता दाट आहे। 4 आणि 5 तारखेचा पाऊस विदर्भ मराठवाड्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, थोडक्यात माहिती व्हिडिओमध्ये एवढंच, की येणाऱ्या काळामध्ये हा चांगला पाऊस होणार आहे, पण भाग बदलत आहे, भाग सोडणार आहे। यामध्ये सुद्धा जोराने वाहणारे वारे सुद्धा याच्यामध्ये असणार आहे, त्यामुळे भागही सोडू शकतो। 1-2 ठिकाणी चांगला पाऊस झाला तर पेरणी टाळावी। 4 जून आणि 5 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल, पण केरळ यापून बाहेर निघाला 6 तारीख सुद्धा तो घेणार आहे। महाराष्ट्रामध्ये 11 जून ते 12 जूनच्या दरम्यान हा मान्सून प्रवेश करेल, पण त्या प्रवेशानंतर सुद्धा मान्सूनचा जो गॅप आहे पावसाचा महाराष्ट्र व्यापण्यासाठी, हा पुन्हा एकदा तो 4-5 दिवस घेईल। त्यामुळे 18 जूनच्या नंतरच हा मान्सून दाखल होईल। काही भागामध्ये 18 तर काही भागामध्ये 20, तर खानदेशामध्ये 22 ते 23 तारीख ही उजाडण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे धुरळ पेरणी तारखा याच्यामुळे 2 जूनला देणार आहोत। सगळ्यांना जय शिवराय, जय श्रीराम, धन्यवाद।